प्रजासत्ताक दिनाच्या एक काळ होता स्वातंत्र्यपूर्व काळ, ज्याच्यामध्ये पहाटे 4:30 ते 5 वाजता प्रभात फेरी निघायची आणि एका घोषणेला आणखी हजारो घोषणा जोडल्या जायच्या आणि हजारो लोक एकत्र येऊन दिवस उगवण्यापूर्वी प्रभात फेरी संपायची. आज प्रभात फेरी काढतोय आपण, घोषणा पण त्याच देतोय. काळाबरोबर आणि वेळेबरोबर बदलणं गरजेचं आहे. त्यावेळीची स्वातंत्र्यपूर्वीची संकट वेगळी होती. आपले शत्रू देखील वेगळे होते. इंग्रज गोरे होते आणि ते आपण सहजपणे ओळखू शकत होतो, कारण ते आपल्यासारखे दिसत नव्हते. परंतु माझ्या काही मित्रांनी असंही बोललं की आज आपला देश वेगवेगळ्या संकटांना सामोरं जातो, जसं की भ्रष्टाचार आहे, गरिबी आहे आणि सामाजिक अशांतता, अराजकता जी मागे चाललेली आहे ते देखील एक कारण मोठं आहे. काही लोक दुष्काळाबद्दल बोलली की दुष्काळ पडतोय. दुष्काळ हा फक्त भोजदरीतच नाहीये, वनकोट्यातच नाहीये किंवा नगरमध्येच नाही. दुष्काळ पूर्ण महाराष्ट्रात नसून पूर्ण जगामध्ये आहे. आज पूर्ण जग दुष्काळाच्या सावटामध्ये आहे. स्वतःला महासत्ता म्हणून घेणारी अमेरिका देखील आज हादरून बसली. त्यांच्याकडे पण दुष्काळाचं मोठं सावट आलेलं आहे. ब्राझील, इंडोनेशिया तसेच कित्येक देशांमध्ये दुष्काळ आहे. मग आपण अशी लहान लहान संकट घेऊन बसतो की हे नाहीये, ते नाही, माझ्या गावात हे नाहीये. वेगवेगळ्या गोष्टींवर आपण दुःखी असतो. पण या सगळ्यांच्या पाठीमागचं जे कारण आहे ते एक महासंकट आहे आणि हे महासंकट आहे ते हवामानामध्ये होणाऱ्या बदलाचं. महात्मा गांधींनी तेव्हाच म्हटलं होतं, निसर्ग हा अनेक लोकांची गरज भागवू शकतो, परंतु एका व्यक्तीचा हव्यास जो आहे तो निसर्ग कधीच भागवू शकत नाही. आपण तेही ऐकलं नाही. निसर्गाचा ऱ्हास करत चाललोय आणि आज आपल्यावरती अशी अवस्था आलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये, माझ्या मित्रांनी सांगितलं की येणाऱ्या 50 वर्षामध्ये अशी अवस्था होईल, लोकांना प्यायला पाणी मिळणार नाही, चेहरे सुरकतल्यासारखं दिसतील आणि 25-30 वर्षाचा व्यक्ती 40-80 वर्षाचा दिसेल. शेवटी तो असंही बोलला की माझं नाव दुसरं. त्याला असं म्हणायचं होतं माझं नाव बदलेल मी, पण तुला नाव बदलायची खरंच काही गरज नाहीये. वेळेबरोबर, काळाबरोबर आणि बदलणाऱ्या हवामानाबरोबर लोक जर बदलली नाही तर त्या सगळ्यांना स्वतःचं नाव बदलावं लागेल, जगणं बदलावं लागेल, कदाचित जग पण बदलावं लागेल. काही 6 महिन्यापूर्वीची गोष्ट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक शोध निबंध प्रसिद्ध झाला बार्नोस्की नावाच्या शास्त्रज्ञाचा. आता हा शोध निबंध किंवा रिसर्च पेपर जो असतो तो 1 किंवा 2 दिवसामध्ये लिहिला जात आहे. 10 ते 12 लोकांच्या गटाने 10 ते 15 वर्ष रिसर्च केला आणि शेवटी असं दिसलं की या पृथ्वीवर ज्या वनस्पती आहेत, प्राणी आहेत, जीव आहेत, किडे आहेत, त्याच्यापैकी दररोज 100 ते 200 किंवा शेकडो असे जीव आहेत की जे नष्ट होत आहेत. नष्ट होत आहेत म्हणजे काय की ती गोष्ट, एखादा किडा आहे किंवा एखादा पक्षी आहे, तो नष्ट झाला म्हणजे तो परत कुठेच कधीच भेटणार नाही आणि तो तयार होण्यासाठी लाखो वर्षांचा काळ गेलेला असतो. म्हणून त्यांनी त्यांच्या शोध निबंधाला, रिसर्च पेपरला नाव दिलं कॅन अर्थ इज फेसिंग 6 मास एक्सटिंक्शन. की पृथ्वी 6व्या वेळी सर्व गोष्टी नष्ट होण्याच्या मार्गाने चाललेली आहे का. आपण जो काय विकास केला तो करत असताना झाडं तोडली आणि ज्या इंडस्ट्री डेव्हलप केल्या, जागतिकीकरण झालं, त्याच्यामुळे जे काय प्रदूषण वाढलं, त्याच्यामुळे आज आपण स्वतःला नष्ट करण्याच्या मार्गावर आहोत. जी आपली लोकसंख्या आहे ती बेसुमार वाढते आणि शेवटी त्या शोध निबंधामध्ये बार्नोस्कीने असं म्हटलं आहे की हे जर असंच चालत राहिलं तर कदाचित 15 ते 20 वर्ष, 2025 किंवा 2030 पर्यंत हे जगातील जवळजवळ बऱ्याच जाती आहेत, पक्षी, प्राणी किंवा बरेच जीव आहेत ते नष्ट झालेले असतील आणि माणूस पण नष्ट होण्याच्या मार्गावर असेल. म्हणून बदलणारं वातावरण, बदलणारं हवामान जे आहे त्याच्याबरोबर आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. बसल्या बसल्या 4 ओळी मला सुचल्या आणि त्या मी लिहिलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला बोलून दाखवतो. बदल करायला हवा, बदल करायला हवा कारण बदलत आहे हवा. बदल करायला हवा कारण बदलत आहे हवा.
कधी गरमी कधी गारा, कधी गरमी कधी गारा, नाहीसा होतोय हिरवा चारा. आता तरी विचार करा, आता तरी विचार करा, बदल करायला हवा, कारण बदलत आहे हवा. या बाजूला जी बसलेली आहे 30, 40, 50, 60 वर्षाची मंडळी, ते खूप चांगलं आयुष्य जगलेले आहे, खूप मजा केली त्यांनी. आणि ते करत असताना येणाऱ्या पिढीसाठी जे नैसर्गिक संसाधनं आहेत ती टिकवून ठेवायची ते विसरून गेलेले आहेत. आणि त्याची शिक्षा आता या पिढीला भोगावी लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये. जर तुम्हाला वेळेसच आपलं आयुष्य नीट जगायचं असेल आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्रास करून घ्यायचा नसेल जगण्यासाठी फक्त, तर आतापासूनच सुरुवात करणं गरजेचं आहे. झाडं लावणं गरजेचं आहे, जगवणं गरजेचं आहे. इथं येऊन भाषण देणं, झाडे लावा झाडे जगवा म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून बरीच झाडे जगवा, कदाचित एक झाडही जगवा, सर्वांसाठी खूप चांगलं होईल. हवामानामध्ये जो बदल होतोय त्याचा दुसरा परिणाम होतोय पूर्णपणे शेतीवरती. पूर्वीची जी आपली गावठी बियाणं होती ती आपण ठेवलेली नाहीत. ती गावठी बियाणं जी होती ती बदलणाऱ्या वातावरणाबद्दल किंवा कसंही हवामान असेल तरी थोडंफार तरी उत्पन्न देत होती. परवा बाबांनी सांगितलं की आम्हाला आता बियाची पिशवी घ्यायची म्हटली तर 1000 ते 1200 रुपये द्यावे लागतात, आणि उद्या ती पिशवी 2500 देऊ शकतात आणि 3000. अशा वेळी प्रत्येक शेतकरी ती पिशवी विकत घेऊ शकत नाही. अशा वेळी काय करायचं? अशा वेळी आपण सर्व हातबल होऊन बसू. म्हणून बदलणाऱ्या हवामानाबरोबर आपली कृती देखील बदलायला हवी, एवढाच मी संदेश या ठिकाणी देतो. तिथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.